कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण करण्यात आली। फटाके फोडल्याने 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण केल्याची माहिती आहे। मनीष झा असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव असून मनीष झा याच्यासह त्याच्या मित्रावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला। याची माहिती मिळताच भाजपचे नेते गोपाळ शेट्टी आणि भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी त्याला फिनिक्स रुग्णालयात दाखल केले। दिवाळीत रात्रीच्या सुमारास घटना घडल्याची माहिती। मारहाण प्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 आरोपींना अटक केल्याची माहिती। एका निवासी बिल्डिंग मधील काही मुलं फटाके फोडण्याकरिता जवळच असलेल्या रस्त्यावर गेली होती। त्यांच्या गाडीवर काही मुलापैकी एका मुलाने हात मारला। त्यावरून का मारला याबाबत जाब विचारायला इतर मुलं फटाके उडवणारी मुलं गेली असता 4 आरोपितांनी त्यातील फिर्यादी व 2 साक्षीदार यांना मारहाण केली। त्यात फिर्यादी व 1 साक्षीदार यांना गंभीररित्या मारहाणी जखम झालेली आहे। त्याच दिवशी 3 आरोपीला अटक केली होती। त्यातील 1 आरोपी यास आज अटक करण्यात आलेली आहे। माझी पोलिसांकडनं एवढीच मागणी आहे की हा जो प्रकार घडला आहे, आज जो माझ्या पोराबरोबर झाला आहे, उद्या तुमच्या पोराबरोबर होऊ शकतो, कोणाबरोबरही होऊ शकतो। या घटना टाळण्यासाठी असे जे समाजकंटक आहेत, जे कोणाकोपऱ्यात बसून दारू पितात, अड्डे जमवतात, तर मला तर डाऊट आहे की हे ड्रग्स पेडलरही असावे। कारण की एवढी डेअरिंग यांची कशी होते? एखाद्या क्षुल्लक कारणावरनं तुम्ही एखाद्या जीवावर बेतेल एवढं जर तुम्ही मारहाण करू शकत असाल तर तुम्ही काही करू शकाल। तर असे समाजकंटक रोखले पाहिजे, जेणेकरून बाकीचा आपला समाज व्यवस्थित या समाजात वागू शकेल, आपली पोरं बाळं ह्या समाजात फिरू शकतील। तर ही एक सेफ्टी लोकांसाठी असावी म्हणून अशा लोकांना रोखले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।